हॅलो फ्रेंड्स, ओवीज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आज आपण इन्स्टंट असा खमण ढोकळा घरच्या घरी कसा करायचा ते पाहणार आहोत. जो करायला खूप सोपा आहे आणि पटकन होणार आहे आणि खायला पण खूप छान लागतो. चला तर वेळ न घालवता करायला घेऊया. झटपट ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. खूप कमी साहित्यामध्ये हा ढोकळा होतो. तर इथे मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला अर्धी वाटी दही लागेल. इथे मी दही घेतलेलं आहे. आवश्यकतेनुसार मीठ लागेल आपल्याला. नंतर खाण्याचा सोडा लागेल आपल्याला थोडासा आणि थोडीशी हळद लागणार आहे. हळद जास्त नाही टाकायची. इथे साखर घेतलेली आहे आपल्याला ढोकळ्यामध्ये टाकण्यासाठी. इथे फोडणीसाठी मोहरी घेतलेली आहे. इथे फोडणीसाठी हिरवी मिरची आणि लिंबू घेतलेला आहे. लिंबू पण आपण ढोकळ्यामध्ये टाकणार आहोत. आणि इथे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे मी. आणि आपण फोडणीमध्ये कढीपत्ता टाकतो, तर इथे मी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे मी इथे इनो घेतलेला आहे 1 पॅक. चला तर आता आपण ढोकळा बनवायला सुरुवात करूया. तर इथे आपण स्टीमरमध्ये ढोकळा बनवणार आहोत. तुम्ही कुकरमध्ये पण ढोकळा बनवू शकता किंवा एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये पण बनवू शकता. तर इथे आपण सर्वप्रथम पाणी उकळायला ठेवूया. ढोकळा करण्यापूर्वी तुम्ही अगोदर पाणी उकळायला ठेवा, म्हणजे ढोकळा छान होतो. तर याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतत आहे. आणि याच्यावरती आपण हे स्टीमरचं वरचं भांडं ठेवून देऊया. आणि आता ढोकळ्याचं बॅटर तयार करायला घेऊया. चला तर सर्वप्रथम एका बाउलमध्ये हे बेसनचं पीठ टाका, 1 वाटी घेतलेलं. नंतर त्याच्यामध्ये दही टाका. तर दही खूप थंड नाही घ्यायचं, रूम टेम्परेचरवरचं दही घ्यायचं, फ्रीजमधलं घेऊ नका. तर इथे मी दही टाकत आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घ्या. आणि नंतर याच्यामध्ये लागेल असं पाणी टाकायचं. आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया. तर हळद अगदी थोडी टाका. हळद जर जास्त टाकली तर आपला ढोकळा लाल होतो सोड्यामुळे. तर अगदी चिमूटभर हळद टाका. नंतर मीठ टाका आवश्यकतेनुसार. दही जर जास्त आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण जास्त टाकू शकता किंवा कमी टाकलं तरी चालेल. तर इथे मी 1 चमचा साखर टाकत आहे. आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकून हे चांगलं मिक्स करून घ्या विस्कच्या साहाय्याने. आणि मिक्स करताना हे एकाच डिरेक्शनने आपल्याला ढोकळा हा सगळा मिक्स करायचा आहे. व्यवस्थित ह्याच्यातल्या गुठळ्या सगळ्या मिक्स झाल्या पाहिजेत. हे बघा, व्यवस्थित अशा प्रकारे विस्कच्या साहाय्याने हे मिक्स करून घ्या. याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाहीत पाहिजे. अगदी प्लेन बॅटर झालं पाहिजे. आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. याच्यामध्ये मी थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे. जास्त पातळ पण नाही मिश्रण करायचं हे. 4 ते 5 मिनिटं हे व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजे चांगलं प्लेन बॅटर होतं आपलं ढोकळ्याचं. आणि ढोकळा चांगला स्पंजी होण्यासाठी सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये इनो टाकायचा. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर खूप प्लेन झालेलं आहे. याच्यात एक पण गुठळ्या नाही आहेत. तर असं व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्या. चांगलं 4 ते 5 मिनिटं हे व्यवस्थित हलवायचं. आता आपण याच्यामध्ये सोडा टाकूयात. इथे एक अर्धा छोटा चमचा सोडा टाकायचा, जास्त नाही. आणि याच्यामध्ये नंतर आपण इनोचा पॅक टाकणार आहोत. हा पूर्ण पॅक टाकायचा आहे याच्यामध्ये. आणि याच्यावरती आपण लिंबू पिळणार आहोत. हे बघा, इथे मी लिंबू घेतलेला आहे अर्ध. तर 3 ते 4 थेंब पिळायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता सोडा कसा फसफसत आहे. तर हे लगेच मिश्रणमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण पण फसफसतं. आणि एकाच डिरेक्शनने हलवायचं आहे. आणि हा सोडा सगळीकडे मिक्स झाला पाहिजे. जर चांगला मिक्स नाही झाला तर ढोकळा चांगला खायला लागत नाही.
हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण कसं फसफसलं आहे. आणि आपण जेव्हा सोडा टाकतो तेव्हा ही प्रोसेस फास्ट करायची आहे. हे बघा, इनो चांगला मिक्स झालेला आहे. तर आपण हे मिश्रण एका स्टीलच्या डब्यामध्ये ओतणार आहोत. तर इथे मी स्टीलचा डबा घेतलेला आहे. तुम्ही पातेले पण घेऊ शकता. तर याला आपण तेलाने ग्रीस करून घेऊया, त्याच्यामुळे आपला ढोकळा चिटकणार नाही. आणि ते मिश्रण याच्यामध्ये ओतायचं. आता आपण हे ढोकळ्याचं मिश्रण याच्यामध्ये ओतूया. तर आपण हे मिश्रण टाकूया डब्यामध्ये. आपण व्यवस्थित कॅप करून घेऊया आणि या स्टीमरमध्ये ठेवूया. आणि या स्टीमरमध्ये ठेवताना याच्यावरती आपण सुती कापड ठेवणार आहोत, ज्याच्यामुळे वाफेवरचं जे पाणी आहे ते याच्यामध्ये पडणार नाही. तर हा डबा आपण स्टीमरमध्ये ठेवूया. आणि त्याच्यावरती आपण सुती कापड ठेवणार आहोत. इथे मी असं सुती कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे झाकण ठेवा. तर कमी गॅसवरती आपल्याला हा 20 मिनिटं ढोकळा चांगला शिजवून घ्यायचा आहे. 15 मिनिटं झालेली आहे. तर आपण पाहूया आता आपला ढोकळा चांगला शिजलेला आहे का. तर इथे मी गॅस बंद करत आहे. खूप मस्त फुगलेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता. तर आपण टूथपिकच्या साहाय्याने पाहूया. हे बघा, चांगला शिजलेला आहे ढोकळा. तर 15 मिनिटात चांगला शिजलेला आहे. तर आता आपण हा डब्बा बाहेर काढून घेऊयात आणि फोडणीची तयारी करूया. तर आता आपण ढोकळा ह्या डिशमध्ये काढूयात. तर ढोकळा किती फुगलेला आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता हा डब्बा आहे. तर याच्यामध्ये तर या प्लेटवरती हा डब्बा टाकूया आपण. हे बघा, खूप मस्त फुगलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता चांगला स्पॉन्जी झालेला आहे. खूप मस्त जाळी पडलेली आहे याला, अगदी विकत्रीच्या ढोकळ्यासारखी. हे बघा, खूप मस्त दिसत आहे. तर हा आपण चाकूने छानपैकी कट करूया आणि याच्यावरती फोडणी ओतणार आहोत आपण. तर छानपैकी आपण कट करून घेऊया ढोकळा. कट केल्यामुळे जेव्हा आपण याच्यावरती फोडणी होतो तर ती फोडणी सगळीकडे पसरली जाते. तर इथे मी फोडणी पात्र घेतलेलं आहे. खूप साधी आणि सिंपल असते फोडणी आणि झटपट होते. तर फोडणी करताना मोहरी चांगली तडतडू द्यायची, म्हणजे ढोकळा खायला छान लागतो. तर याच्यामध्ये आपण थोडंसं तेल ओतूया. तेलाचं प्रमाण अगदी थोडं करा, त्याच्यामुळे ढोकळा छान लागतो. तर इथे एक छोटा चमचा मी तेल टाकत आहे आणि ते छानपैकी तापून देऊया आपण. आणि तेल तापलं की छानपैकी मोहरी तडतडून द्यायची. तर तेल छानपैकी तापलेलं आहे. तर इथे आपण मोहरी टाकूयात आणि मोहरी छानपैकी तडतडून द्या. नंतर आपण कढीपत्त्याची पानं टाकूयात. अजून एक टाकूया, कढीपत्त्याने छान लागतो ढोकळा. आणि नंतर हिरवी मिरची टाकूयात. तर तिखट तुमच्या आवडीनुसार टाका. इथे मी हिरवी मिरचीचे काप घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची थोडीशी तळून देऊया आपण तेलामध्ये. तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. बेसनाचा ढोकळा खायला खूप तिखट लागतो, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. तो थोडासा ओलसर होतो आणि खायला पण खूप छान लागतो. तर आंबट गोड तिखट असं पाणी होतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण पाणी टाकूयात. बघा, तर इथे मी साधारण अर्धा पेला पाणी टाकलेलं आहे.
आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकूया, मीठ टाकूया आवश्यकतेनुसार. आणि थोडंसं लिंबू पण पिळूया, छान लागतं पाणी हे. आणि तुम्ही हा ढोकळा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता किंवा चिंचेच्या पाण्यासोबत किंवा दह्याच्या चटणी सोबत पण खाऊ शकता. तर या पाण्याला एक उकळी येऊन देऊया. फोडणीचा वास तर खूप छान येत आहे. तर पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे. 1 ते 2 मिनिटं पाणी उकळून द्यायचं आहे. तर आपलं पाणी छानपैकी उकळलेलं आहे. तर आपण गॅस बंद करूयात आणि हे फोडणीचं पाणी आपण आपल्या ढोकळ्यावरती टाकणार आहोत. तर इथे मी चमचा घेतलेला आहे, त्याच्या साहाय्याने आपण टाकूया. तर सगळीकडे टाका. अगोदर सगळीकडे पाणी टाका आणि नंतर वरून थोडंसं कढीपत्त्याची पाने वगैरे टाका. कढीपत्त्याची पाने पण खायला खूप छान लागतात. हे बघा, अशा प्रकारे ढोकळ्यावरती सगळीकडे पाणी टाका. तर फोडणीचा वास तर खूप छान येत आहे. तर खाण्यासाठी आपला खमंग असा झटपट होणारा बेसनचा ढोकळा तयार झालेला आहे. तर आपण इथे सर्व करून घेऊया. तर इथे मी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे. तर या डिशमध्ये मी सर्व करत आहे. खूप मस्त लागतो हा ढोकळा खायला. तुम्ही ही रेसिपी अवश्य ट्राय करा. खूप मस्त झालेला आहे. तर छानपैकी आपला ढोकळा तयार करून झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कशी झाली ते. आजची रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.